आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राज्यातील 5 महत्त्वाच्या घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत। यातली पहिली बातमी आहे ठाकरे बंधूंच्या पहिल्या संयुक्त सभेची। संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ही एकत्रित जाहीर सभा होणार आहे नाशिकमध्ये। प्रांजल कुलकर्णी याबद्दल आपल्याला माहिती देतील। संभाजीनगरमध्ये युतीत खोडा घालण्याचा प्रयत्न नेमका कुणाचा याबद्दल आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून माहिती घेऊयात। परळी नगर परिषदेत राष्ट्रवादी शिंदे गट आणि MIM यांची युती झाले याबद्दल आकाश सावंत आपल्याला माहिती देतील। तर मुंबईत महायुतीच्याच घटक पक्षांकडून शिंदे गटाच्या विरोधात घोषणाबाजी झाली। 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्याने वाद पेटला याबद्दल विशाल पाटील आपल्याला माहिती देतील। तर संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा एकदा खरपूस टीका करताना कामाठीपुऱ्याचा उल्लेख केला आणि यावरून कामाठीपुऱ्यातून राऊत यांना इशारा देण्यात आलाय। याबद्दल ऋतिक गवाणकर आपल्याला माहिती देतील। ऋतिक गणकवार आपल्याला माहिती देतील। या सगळ्यांच्याकडनं सविस्तर माहिती घेऊया। सगळ्यात आधी जाऊयात नाशिकला, कारण थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होणार आहे। नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात ठाकरे बंधूंची आज महाराष्ट्रात पहिल्यांदा एकत्रित तोफ धडाडेल। ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा आहे। संध्याकाळी 7 वाजता होणाऱ्या या सभेवर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकमध्ये आधीच दाखल झाले आहेत। प्रांजल कुलकर्णीकडे जाऊयात थेट नाशिकला। प्रांजल, वातावरण काय आहे? किती संख्येनं लोक आलेत आणि काय प्रमुख मुद्दे मांडले जाऊ शकतात या सभेत? जसं तुम्ही म्हणालात की संपूर्ण महाराष्ट्राचं आजच्या सभेकडे लक्ष लागलेलं आहे, हे अगदी खरं आहे। कारण महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची पहिली सभा, संयुक्त सभा ही खरं तर ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये होते। अनंत कान्हेरे मैदानावरती साधारणतः 7 वाजता या सभेला सुरुवाती होणार आहेत। अगदी आता काही मिनिटांपूर्वीच राज ठाकरे यांचं नाशिकमध्ये आगमन हे झालेलं आहे। तर 10 मिनिटांमध्ये उद्धव ठाकरे देखील नाशिकमध्ये पोहोचणार आहेत आणि त्यानंतर एकत्रितरित्या अनंत कान्हेरे मैदानावरती हे पोहोचतील आणि तिथे सभेला सुरुवात होणार आहे। आजच्या सभेकडे आपण जर बघितलं तर एकेकाळी मनसे आणि शिवसेना या दोघांचा नाशिक हा बालेकिल्ला होता। 2013 साली मनसेला नाशिकने जवळपास 40 नगरसेवक आणि 3 आमदार हे दिलेले होते। आणि जे आपण जर बघितलं तर राज ठाकरेंची जी काही ब्ल्यूप्रिंट राज ठाकरेंनी दाखवली होती किंवा लावरे तो व्हिडिओचा हा जो काही ट्रेंड राज ठाकरेंनी सुरू केला होता तो नाशिकपासूनच आणि या अनंत कान्हेरे मैदानापासूनच सुरू केला होता। यासोबतच बाळासाहेब ठाकरेंचं देखील मुंबईनंतर सर्वाधिक प्रेम जर कुठे असेल तर ते नाशिकवरती होतं। बाळासाहेब ठाकरे देखील अनेक वेळा नाशिकला मुक्कामी होते आणि त्यांच्या देखील सभा या अनंत कान्हेरे मैदानावरती पार पडायच्या। आणि त्यानंतर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर पहिलीच सभा जी आहे ती खरं तर नाशिकला होती। आपण जर बघितलं तर मुंबई महापालिका ही ठाकरे बंधूंसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत। मात्र त्याआधी नाशिककडे त्यांनी नाशिकमध्ये करतो ते पहिली सभा ही आपली घेत आहेत। दोघे ठाकरे बंधूंची तोफ जी आहे ती नाशिकमध्ये धडाडणार आहेत। जर आपण नाशिकमध्ये खास करून जर बघितलं तर नाशिकमध्ये अनेक मुद्दे आहेत। म्हणजे आपण जसं बघितलं तर मुख्य निशाण्यावरती या दोन्ही ठाकरे बंधूंच्या भाजप असणार हे स्वाभाविक आहेत, कारण भाजप नाशिकमध्ये स्वबळावरती लढवत आहे। त्यासोबतच भाजपचं आपण काही दिवसांपासून बघितलं तर आयाराम असतील, यासोबतच बंडखोर वाद असतील, असे अनेक विषय आहेत। त्यानंतर तपोवनाचा विषय आहेत। असे अनेक मुद्द्यांमध्ये ठाकरे बंधू हात घालू शकतात। त्यानंतरच आपण बघितलं तर नाशिकमधील जे काही मूलभूत प्रश्न आहेत की रस्त्यांवरील खड्डे असतील किंवा इतर सर्व प्रश्न आहेत तर साहजिकच आहेत की आपण याआधी जरी बघितलं तर राज ठाकरेंनी की जेव्हा माझ्याकडे सत्ता होती माझ्या काळात कुंभमेळा हा पार पडलेला होता आणि आता देखील कुंभमेळ्याला याच वर्षी सुरुवाती होणार आहे। त्यामुळे साहजिकच कुंभमेळ्याच्या कामांवरून देखील राज ठाकरे हे सरकारविरोधात सत्ताधाऱ्यांविरोधात निशाणा जे आहेत ते साधू शकत आहेत। त्यामुळे एकंदरीतच आजच्या या सभेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष हे लागलेलं आहे। फक्त शहरातूनच नाही तर जिल्हाभरातून मनसैनिक असेल, शिवसैनिक असतील हे दाखल झालेले आहेत, ते इच्छुक उमेदवार आहेत। प्रांजल, ही सभा आपण अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलतात हे आपण NDTV मराठीवर लाईव्ह पाहणार आहोत, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत महाराष्ट्रातल्या। तू आज आपल्यासोबत तिकडे संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या सोबत युती करण्याचे आम्ही प्रयत्न केले, मात्र संजय शिरसाट यांनी रागाच्या भरात युती तोडली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तिकडे संभाजीनगरात भाजपाच नंबर 1चा पक्ष असेल असा दावाही त्यांनी केला। मात्र संजय शिरसाट यांनी देखील फडणवीस यांना उत्तर दिलंय। युतीत स्थानिक नेत्यांनी खोडा घातला असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे।
आपल्याला पाहिजे असेल तर तो नारा असा होईल, न बाण न खाण राखो भगव्याची शान. क्या बात है. त्यामुळे बघा, मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की आम्ही खूप प्रयत्न केला शिवसेनेसोबत युती करायचा. म्हणजे आमचे तर इथले नेते माझ्यापायी वैतागले की रोज ते एक प्रस्ताव द्यायचे, तिकडनं काहीतरी नवीन यायचं, ते वैतागायचे. मी त्यांना सांगायचो नाही, प्रयत्न सोडायचा नाही, आपल्याला युती करायचीच आहे. दुर्दैवाने इथली शिवसेना ही थोडी स्प्लिट होती. त्यामुळे आमच्याकडे कसं आहे, नेतृत्वाने सांगितलं की विषय संपला. इथे अनफॉर्च्युनेटली शिवसेनेमध्ये काही गट होते आणि त्यामुळे एकाने प्रस्ताव मान्य केला की दुसरा नेमका त्या प्रस्तावात काहीतरी काढायचा आणि सांगायचा हे नाही, आम्हाला हे पाहिजे. असं 4-5 वेळा झाल्यानंतर मी प्रत्येक वेळी त्यांना सांगायचो की चला, त्यांनी म्हटलं नव्याने प्रस्तावावर म्हणजे आता मंत्री संजय शिरसाट जी आहेत त्यांच्याशी मी अनेक वेळा बोललो. त्यांनी मान्यता दिली अनेक वेळा की ठीक आहे, हे करून हे करा. मी यांना सांगायचो चला हा वॉर्ड नाही, हा वॉर्ड देऊन टाका, चला सिटिंग असला तरी एक देऊन टाका. पण अल्टिमेटली दुर्दैवाने त्यांच्याकडे डिवायडेड हाऊस असल्यामुळे ते शेवटपर्यंत निर्णय करू शकले नाही आणि शेवटी त्यांनी रागारागात म्हणजे त्यांच्या आपापसातल्या भांडणात ती युती तोडून टाकली. हे बघा, मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्या दिवशी शेवटची बैठक, वर्षावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांच्याशी मी माझ्या घरातून संवाद साधत होतो सकाळी 3:45-4 वाजेपर्यंत. एखाद्या जागेचा तिढा होता, मुख्यमंत्र्यांनी मला विनंती केली, शिरसाट माझं ऐकावं लागेल. मी त्यांचं ऐकलं. अखेर मुख्यमंत्री आहेत, सन्मान हा ठेवावा लागेल, मी तो ठेवला. परंतु त्याच्यानंतरची जी काही परिस्थिती, सकाळी जो भाजपकडून प्रस्ताव येणार होता त्यामध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी खोडा घातला, त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. कदाचित काल मुख्यमंत्र्याला त्यांनी काही चुकीची माहिती दिली असावी, परंतु आता निवडणुकीचा काळ आहे. हे निवडणूक झाल्यानंतर मी मुख्यमंत्री साहेबाला त्यांनी दिलेला प्रस्ताव मी पुन्हा एकदा त्यांना दाखवेल. त्यांचा गैरसमज जर झाला असेल, आमच्यात काय गट होते, तट होते, भांडण होतं, हा विषय बाजूला, परंतु त्यांनी दिलेल्या शब्दाचं पालन मी केलं, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केलं नाही, हे तेवढं सत्य आहे. आणि थेट जाऊयात संभाजीनगरला. मोहसिन शेख आपल्यासोबत जोडले गेलेत. मोहसिन, खरंच पडद्याच्या मागे नेमकं काय झालं? कारण आता तुटल्यानंतर केव्हाही कोणीच जबाबदारी घेत नाही, सगळेच जण दुसऱ्याकडे बोट दाखवतात. नक्कीच ही जी युती होती याची राज्यभरात सुरुवातीपासून चर्चा होते. त्याचं कारणही तसं होतं, कारण स्थानिक नेते जरी प्रयत्न करत असले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या सगळ्या युतीबाबत रोज अपडेट घ्यायचे. अनेकदा यांच्या नेत्यांशी एकमेकांशी बोलायचे आणि युती व्हायला पाहिजे असा थेट मेसेज देखील वरून देण्यात आला होता. मात्र स्थानिक पातळीवर ज्या बैठका झाल्या, किमान 10 बैठका या सगळ्या युतीच्या पहिल्या दिवशीपासून तर युती तुटेपर्यंत पडल्या होत्या आणि प्रत्येक बैठकीत एक नवीन प्रस्ताव समोर यायचा आणि हा प्रस्ताव दोन्ही पक्षांकडून यायचा असा एकमेकांवर आरोप केला जायचा आणि त्यामुळे युती तुटल्याचा दावा केला जातो. मात्र पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी या युतीवर भाष्य केलेलं आहे. यापूर्वी आपण बघितलं, ज्या दिवशी युती तुटण्याची घोषणा झाली ती म्हणजे संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन अशी युती तुटलेली आहे आणि भाजपचे लोक प्रत्येक वेळेस नवीन प्रस्ताव घेऊन येत आहे आणि त्यामुळे ही युती तुटल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र भाजपकडून स्थानिक नेत्यांनी जरी शिरसाट यांच्यावर आरोप केले होते, मात्र फडणवीस यांनी पहिल्यांदा कालच्या टॉक शोमध्ये यावर भाष्य केलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की शिवसेनेच्या 2 गटबाजीमुळे, त्यांच्या अंतर्गत वादामुळे ही युती तुटलेली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून संजय शिरसाट यांनी देखील उत्तर दिलेलं आहे की युती ही भाजपच्या स्थानिक नेत्यांमुळे तुटलेली आहे. एवढंच काय, तर जेव्हा युती तुटली तेव्हा त्यांनी एक शब्द वापरला होता, भाजपच्या स्थानिक नेत्यांना अहंकार आलेला आहे. खास करून अतुल सावे यांच्याकडे त्यांचा बोट होता आणि त्यामुळेच ही युती तुटल्याचा दावा त्यांनी केलेला होता. मात्र या सगळ्या आरोप प्रत्यारोपात अजूनही हे स्पष्ट झालेलं नाही युती खरंच कुणामुळे तुटलेली आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप केले जात आहेत. आता थेट फडणवीस यांनीच यावर भाष्य केल्यामुळे आता याला संजय शिरसाट हे कशा पद्धतीने म्हणू शकतो तुझ्या सगळ्या विश्लेषणावरनं की पडद्यामागे अहंकार कोणाचा ना कोणाचा तरी आड आला, कदाचित दोघांचाही आड आला असेल आणि म्हणून ही युती तुटली असेल. ठीक आहे, आता जनता ठरवेल कोणाच्या पारड्यात मतं टाकायची ती. तिकडे बीडच्या परळी नगर परिषदेत सध्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. नगर परिषद निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट या महायुतीनं एकत्रित निवडणूक लढवली खरी, दणदणीत विजय सुद्धा मिळवला. मात्र निकालानंतर सत्ता स्थापनेच्या टप्प्यावरच्या क्षणी
महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेनं थेट MIMच्या सोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. MIM स्वतंत्र गट म्हणून सत्तेत सहभागी आहे की थेट युतीचा भाग आहे यावरून सुद्धा संभ्रम आहे. मात्र नगर परिषदेवर सत्ता महायुतीचीच असून या सत्तेत MIMचा सहभाग असल्याचं आता स्पष्ट झालंय. यावरून अंबादास दानवे यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे यांना रोखठोक प्रश्न विचारले आहेत. दरम्यान परळीत शिवसेना MIMच्या युतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपली आहे. शिंदे फार नाक लावतात ना, शिंदेचे लोक इथले बऱ्याच गोष्टी नाक लावतात आणि आता तिथे MIM एका गटात बसलेले आहेत. बघा आता तुम्हाला MIM चालतो, आम्हाला फार एखादा आमच्याकडे मुसलमान आला तर फार त्याला काय काय वाकडं लावतात. तुम्ही तर प्रत्यक्षात MIMशी एक गट स्थापन केलेला आहे परळीमध्ये. उद्धव ठाकरे असं म्हणतायत की उद्धव ठाकरे असं म्हणतायत काँग्रेसचं सरकार होतं. उद्धव ठाकरे असं म्हणतायत की उद्धव ठाकरे असं म्हणतायत काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेस मग निवडणूक झाल्यानंतर कशाला कटोरा घेऊन आमच्या लोकांच्या मागे लागत आहे तुम्ही की आम्हाला द्या, आम्हाला मदत करा, आम्हाला मदत करा. कारण की मला सांगण्यापेक्षा हे उत्तर मला त्यांच्याकडून ऐकायचे आहे की ते काय उत्तर देतात. MIMच्या बाबतीत इलेक्शनच्या अगोदर खूप बोलतात, इलेक्शन संपल्यानंतर कटोरा घेऊन आमच्या मागे फिरतात. अकोटमध्ये तसंच केलं, परलीमध्ये तसंच केलं. आता हिंदुत्ववादी म्हणणारे आणि हिंदुत्ववाद्याबरोबर सोबत असणारे यांची आता सत्तेसाठी जे करतायत ते एकेकाळी भाजपनी सुद्धा केलेलं आहे. भाजपच्या पूर्वजांनी मुस्लिम लीग बरोबर युती केलीच होती. हा इतिहासच आहे. हे आता हिंदू मुस्लिम मतासाठी बोंबा मारत आहेत. आता कुठे गेला यांचा हिंदुत्व? MIMवर आमच्यासारखं कडवटपणे कोणीही बोलत नाही महाराष्ट्रात. तुमची सुद्धा हिंमत नाही आणि म्हणून MIM हे आम्हाला मताचे जोग्य मागायला तुम्ही जात आहेत. संभाजीनगरमध्ये जे काही 12चे उभे केलेत ना तुम्ही 12, ते बघा तुमचं हिंदुत्व कुठं चाललंय. ते 12 उभे करून त्याच्याकडे लक्ष द्या. आम्ही कधी MIM हे तर आमच्या कोसं दूर राहणार, कधी त्यांच्या बरोबर नाही युती. एवढं मात्र निश्चित आम्ही MIMला महाराष्ट्रातून हद्दपार करणार. आकाश सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. आकाश, खरंच काय वस्तुस्थिती आहे? नगराध्यक्षपद मिळावं आणि सत्तेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे याव्यात यासाठी सगळ्यांची ही आळीमिळी गुपचिळी आहे, एकत्रित येऊन खिचडी. नक्कीच बीडच्या परळीमध्ये सबंध राज्याचं लक्ष लागलं होतं नगर परिषद निवडणुकीमध्ये. या निवडणुकीमध्ये शिवसेना, शिंदे गट, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे तिन्ही पक्ष एकत्र येत महायुती म्हणून निवडणूक लढवली आणि या निवडणुकीत महायुतीच्या पारड्यामध्ये जे मतदार आहेत परळीचे यांनी घवघवीत असं यश संपादन केलं. आणि या यशानंतर कुठंतरी सत्ता स्थापनेच्या वेळी जे आहेत MIMच्या एका नगरसेवकांनी थेट परळीतील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि गट नेता जो आहे काल या नगर परिषदेचा निवडण्यात आला. आणि यानंतर कुठंतरी एक चित्र बघायला मिळालं की MIMने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती केल्याचं चित्र जे आहे ते परळीत बघायला मिळालं. आणि या चित्रामुळे जे आहे परळीतील जी निवडणूक होती एकमेकांच्या विरोधामध्ये जे आरोप प्रत्यारोप करण्यात आले, जसं की मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावरती MIMने सभा घेत जे आहेत ते आरोप केले होते, एकमेकांच्या विरोधात टीका केली होती. मात्र सत्तेत बसण्यासाठी MIMनी आणि या पक्षांनी जे आहे पुन्हा एकत्र येत पाठिंबा देत सत्तेच्या चाव्या कुठेतरी आपल्यालाही सत्तेमध्ये वाटा मिळावा या दृष्टीने जे आहे युती केल्याचं परळीत बघायला मिळत आहे. यामुळे मोठी चर्चेला उधाण देखील आल्याचं बघायला मिळत आहे परळीमध्ये. MIMमध्ये परळीचा एकच जण निवडून आलाय आणि त्यामुळे त्याला सत्तेत सहभागी करून घेणं, त्याला वाटा दिला की सत्तेतला आपला वाटा पक्का, हे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीला माहिती आहे आणि म्हणूनच इथे वेगळं गणित पाहायला मिळत आहे. तिकडे शिवसेना, ठाकरे गट आणि 50 खोके एकदम ओके अशा प्रकारच्या
घोषणा आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नावानं दिल्या. भाजपनंच या घोषणा दिल्यामुळे मुंबईत चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक 173 मध्ये वातावरण चांगलंच तापलं. वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजप शिवसेना ही वेगवेगळी लढते, जरी अख्ख्या मुंबईत एकत्र लढत असली तरी. या वॉर्डात भाजपकडून शिल्पा केळुसकर यांना उमेदवारी देण्यात आली, तर शिंदे गटाच्या पूजा कांबळे या मैदानात आहेत. या प्रचाराच्या दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी 50 खोके एकदम ओकेची घोषणा दिली. दरम्यान 50 खोके एकदम ओकेच्या घोषणेवरून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वार पलटवार सुरू झाले आहेत. पेरलं ते उगवत असतं, यांनीच पेरलेलं, यांच्या समोर ते उगवलेलं आहे. 50 खोके एकदम ओके ही घोषणा आम्ही देत होतो, आता भारतीय जनता पार्टी देते. मधल्या काळामध्ये आमचे मराठवाड्यातले हिंगोलीच्या आमदारांनी सुद्धा हीच घोषणा शिंदे गटाविषयी दिली होती. 50 खोके एकदम ओके. आता सुद्धा खोके शिवाय दुसरं कोणतंच काम चालू नाही. भाजपचं ते कोण महारथी त्यांचा शोध घ्यावा लागेल. बाबा, अशी घोषणा देण्या अगोदर एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना विचार, काय परिणाम आम्ही केला आमच्या बंडखोरीनंतर, आणि त्याचा परिणाम आज आपण जे सत्तेत आहोत ना, त्याचं मूळ कारण ते आहे. म्हणून ह्याच्या घोषणा देण्यापूर्वी एकदा विचार. ज्यांनी घोषणा देण्याची सुरुवात केली होती ना, ते आता ते घोषणा पण विसरलेत. कापून टाकू, पोस्टमार्टम करू, मुंडकेक छाटू, गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही, त्यांची भाषा आता कुठं गेली बघा. आणि म्हणून जर असं एखाद्या कार्यकर्त्यांनी अशी जर काही घोषणा दिली असेल तर निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेब त्याची दखल घेतील. मुंबईसारख्या ठिकाणी चेंबूरमध्ये कार्यकर्त्यांनी कुणी काय म्हटलं ते मला माहिती नाही. मुंबईमध्ये शिवसेना भाजप महायुती ताकदीने लढती आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतो आहे आणि 2.5 वर्षामध्ये माझं मुख्यमंत्री पदातलं काम समोर आहे. देवेंद्रजींचं वर्षभरातलं काम समोर आहे. त्यामुळे मुंबईकर मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करणार आणि मुंबईचे एकाच शब्दात मी तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये महायुतीचं महापौर. भारतीय जनता पक्षानं अंबरनाथ नगर परिषदेत आणि याच्यातनं विशाल पाटीलकडनं अधिक माहिती घ्यायची राहिली. विशाल, मुंबईत खरं तर युतीच्या करता एकदम पूरक वातावरण आहे, पण या परस्पर विरोधी घोषणांमुळे चांगलीच गडबड झाली. तर शिवसेना आणि भाजपमध्ये मुंबईत दोस्तीत कुस्ती चालू आहे की काय, अशाच पद्धतीचं चित्र प्रभाग क्रमांक 173 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण का शिवसेना आणि भाजप हे एकमेकांसमोर आहेत. ही जिवारी लागणारी घोषणा आहे तीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेला उद्देशून दिलेली आहे. कारण का याच घोषणेवरनं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत हा मुद्दा समोर येताना पाहायला मिळतो. कारण का जी मुलाखत दिली दोन्ही ठाकरे बंधूंनी, या मुलाखतीमध्ये सुद्धा राज ठाकरे यांनी 50 कोटीचा व्यवहार हा 2000 कोटीपर्यंत कसा गेला आहे याचा एक समीकरण किंवा याचं एक गणित जे आहे हे मांडलं होतं. आणि प्रभाग क्रमांक 173 मध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा आमनासामना होत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांकडूनच थेट 50 खोके एकदम ओके ही जिवारी लागणारी घोषणा शिवसेनेला शिंदे गटाला जी आहे ही देण्यात आलेली आहे. आणि त्याच्यावरनंच उलटसुलट प्रतिक्रिया ज्या आहेत ह्या येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाजपकडनं जर आपण पाहायला गेलं तर अधिकृत अशी टोकदार भूमिका याच्या बाबतीत आलेली नाही आहे. मात्र शिवसेनेचे जे मंत्री असतील किंवा प्रवक्ते असतील, आमदार असतील, यांच्याकडनं मात्र याच्या बाबतीत समाचार जो आहे हा भाजपचा घेण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक प्रभागांमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप अशाच पद्धतीचं चित्र जे आहे हे सुरू आहे. मग प्रभाग क्रमांक 226 मध्ये शिवसेना विरुद्ध भाजप मैत्रीपूर्ण लढत असेल किंवा प्रभाग क्रमांक 173 मध्ये शिवसेना विरुद्ध भाजप थेट टोकाचा प्रचार, अशा पद्धतीचं चित्र आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतंय. त्यामुळे कुठेतरी 50 खोके एकदम ओके ही घोषणा मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं देण्यात आल्यामुळे कुठेतरी शिवसेनेच्या नेत्यांना ही जिवारी लागणारी घोषणा जी आहे ही झालेली आपल्याला मुंबई महापालिकेच्या प्रचारात पाहायला मिळते. 4 ठिकाणी मुळात युतीचे उमेदवारच नाहीत. त्यात चेंबूरच्या बरोबर कुलाब्यात दोघं एकमेकांची मैत्रीपूर्ण लढतायत. त्यामुळे 6 ठिकाणी युतीचा आधीच कदाचित पराभव झाला की काय अशी चर्चा ही या खोक्यांच्या चर्चेबरोबर सुरू झाली आहे. विशाल, तुर्तास धन्यवाद. अंबरनाथमध्ये जाऊयात, कारण अंबरनाथमध्ये अतिशय रंजक घटना घडली, म्हणजे राजकीय समीकरण.
भारतीय जनता पक्षानं अंबरनाथ नगर परिषदेत सत्ता स्थापन करता यावी यासाठी काँग्रेसच्या सगळ्या गटाला म्हणजे 12तल्या 10 जणांना बरोबर घेतलं. तिकडे अकोटमध्ये MIMला सोबत घेतलं सत्तेसाठी. शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली होती. आता या सगळ्यात कामाठीपुरा येथील शिंदे गटाच्या उमेदवार आशा मामिडी या चांगल्याच आक्रमक झाले आहेत आणि राऊत यांना त्यांनी जोरदार उत्तर दिलंय. की त्याचा TRP आपोआप वाढतो, त्याची प्रसिद्धी आपोआप वाढते. त्यामुळं कदाचित त्यांनी हा घेतला असेल. आणि मला तर असं वाटायला लागलंय ना कुठेतरी की कदाचित ह्याची आई, ह्याची बायको किंवा ह्याची मुलगी, ह्याची कनेक्टिव्हिटी कुठेतरी असणार त्या विभागात. त्याला इतिहास माहिती आहे का, कामाठीपुराचा काय इतिहास आहे तो इतिहास जर माहिती असला असता, हा स्वतःला एडिटर समजतो, प्रमुख सामनाचा आता तो प्रमुख झालेला आहे, नेता समजतो, उद्धव साहेबांचा राईट हँड समजतो. अरे पण जरा स्टेटमेंट करताना थोडा विचार कर ना. सगळ्या महिला, कॉमन महिला सुद्धा तुला शिव्या घालतात दिवस रात्र. थोडा विचार करून बोलावं यांनी. ऋतिक गणकवार आपल्यासोबत जोडले गेलेत. ऋतिक, या चांगल्याच नाराज झाल्याचं दिसतंय, तसंच स्थानिक सुद्धा काही जण नाराज झालेले दिसत आहेत अशा प्रकारच्या तुलनेमुळे. नक्कीच आपण एकंदरीत बघतोय की संजय राऊत जे आहेत ते आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येतात. कधी कधी त्यांची वक्तव्य हे अजब असतात, तर कधी कधी त्यांचे वक्तव्य जे आहेत ते आपण खळबळजनक आणि वादाच्या भोवऱ्यात सापडताना देखील पाहायला मिळते. असंच एक वक्तव्य जे आहे त्यांनी जेव्हा भाजपने नगर परिषदमध्ये काँग्रेस सोबत गेलं होतं अंबरनाथमध्ये, तसंच दुसरीकडे MIM सोबत अकोटमध्ये गेलेलं होतं. त्यामुळे त्यावरती टिप्पणी करताना त्यांनी असं म्हटलेलं होतं की भाजप जे आहे ते कामाठीपुरामध्ये धंदा करतंय, कोणीही या, भाजप तयार आहे, अशा पद्धतीचं स्टेटमेंट जे आहे ते संजय राऊत यांनी दिलेलं होतं. मात्र भाजपवरती टीका करताना कुठेतरी त्यांनी कामाठीपुरा जो आहे भाग त्याच्यावरती टिप्पणी केलेली होती ना. तोच दोरी धरून तिथल्या ज्या स्थानिक उमेदवार आहे शिंदे गटाकडून, त्या सध्या वॉर्ड क्रमांक 213 मध्ये निवडणूक लढवत आहे. त्यांनी या संदर्भात अतिशय आक्रमक घेतलेला आहे आणि ह्या कामाठीपुरामधली एक विभाग जो आहे तो रेड लाईट एरिया आहे. मात्र तुम्ही पूर्ण विभागाला तुम्ही असं कुप्रसिद्धीने त्याचं नाव घेता, वारंवार घेता. मागे देखील एकदा शिंदे गटावरती टीका करताना 40 आमदार जे आहे ते कामाठीपुरामध्ये धंदा करायला जातात, अशा पद्धतीची जी टिप्पणी आहे ती राऊतांनी केलेली होती. त्यामुळे वारंवार जे संजय राऊत आहे ते कामाठीपुराचं नाव घेऊन बदनामी करतात, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती शिंदे गटाच्या उमेदवारांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. स्थानिक जे नागरिक आहेत त्यांनी देखील आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळतंय आणि त्या आक्रमक होऊन आपण बघितलं की काय बोलल्या. जेव्हा आम्ही या ठिकाणी 16 तारखेला निवडणूक जिंकू त्यावेळी आम्ही गुलाल घेऊन राऊतांच्या घरी घुसू, अशा पद्धतीची टीका जी आहे ती यावेळी ज्या उमेदवार आहेत मामिडी यांनी देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ऋतिक, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपल्याला प्रांजल कुलकर्णी नाशिकमधून, संभाजीनगरमधून, मोसीन आणि माझे बाकीचेही सहकारी माहिती देत होते. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.